मुंबईतल्या भाजप संमेलनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। आमचे जुने मित्र मोदींच्या नावानं निवडून यायचे, मोदींमुळे निवडून आल्यानंतर मोदींच्याच नावानं शिमगा करायचे, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे। तसंच आता मुंबईकर कोणाच्या पाठीशी आहेत हे कळेलच असा टोलाही लगावलाय। तसंच मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही असंही फडणवीसांनी पुन्हा स्पष्ट केलंय। आता बघा निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। अरे कधीतरी सुधरा, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा, तेच ते डायलॉग करून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबईकरांना फसवण्याचं काम बंद करा। आमचे जे जुने मित्र होते, जे मोदीजींचा एवढा मोठा फोटो लावायचे, निवडणुका आल्या की त्यांच्या पोस्टरवर उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साईज आणि मोदीजींचा फोटो लाईफ साईज, आणि त्या ठिकाणी मतं मागायचे आणि निवडून यायचे, आणि निवडून आल्याबरोबर रोज मोदीजींच्या नावाने शिमगा करायचे, रोज आपल्यावर टीका करायचे, मोदीजींनी केलेल्या उत्तम कामांवर रोज पाणी टाकण्याचं काम करायचे। आता त्यांना खरं लक्षात येणार आहे की मुंबईमध्ये लोक कोणाच्या पाठीशी आहेत।